गेल्या काही काळापासून मुंबईतील अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. असाच एक अपघात मुंबईकरांना सोमवारी पहाटे 5:45 वाजताच्या सुमारास पाहायला मिळाला. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. दक्षिण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळी फेरफटका मारण्यास आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला बाईकस्वारांनी धडक दिली. यावेळी त्या वृद्ध व्यक्तीसह गाडीवरील दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एक तरुण आणि एक तरुणी असल्याचं सांगण्यात येतं. या अपघातासंदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार 3 बाईक, ज्यामध्ये 2 स्कूटी आणि एक स्पोर्ट्स बाईक असल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील मरीन ड्राईव्ह आज पहाटे झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या दुचाकींवर एक तरुण आणि एक तरुणी होते. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5:45 वाजताच्या सुमारास घडला असून धडकेच्या तीव्रतेमुळे अपघातात असलेल्या वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मरीन ड्राईव्ह हा परिसर 24 तास वर्दळीसाठी प्रसिद्ध आहे. सकाळच्या वेळेस अनेक जण या रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी येत असतात, पण सकाळच्या वेळेस सुरू असलेल्या वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे आता या ठिकाणी पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समोर आलेल्या काही व्हिडिओनुसार हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांची चाकं, सायलेन्सर आणि चेसीचा भाग निखळून पडला होता. यावरून गाड्या वेगात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आता या ठिकाणी दोन्ही गाड्यांची शर्यत सुरू होती का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे.